राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे। गणेश चतुर्थीपासून गणपती बाप्पा संपूर्ण देशभर आपल्या भक्तांच्या घराघरात विराजमान होतात। काही जणांकडे 1.5 दिवसाचा, काही जणांकडे 5 दिवसाचा, तर काही जणांकडे 7, काही जणांकडे 10 दिवसाचा गणपती बाप्पा असतो। हे दिवस आनंदात उत्साहात गेल्यानंतर गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते आणि नियमानुसार प्रथानुसार गणेशाचे विसर्जन करण्याची प्रथा आहे। तर गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी आणि त्यांना निरोप देण्यासाठी मोनोर येथील वैतरणा नदीकाठी मोनोर ग्रामपंचायतीच्या तर्फे मंडप उभारले आहे। तसेच नेते पुढारी लोकांचे बॅनर ही वैतरणा नदीकाठी आपल्याला बघायला मिळतात। सर्वांना आतुरता असते लाडक्या बाप्पाची। 7 सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आणि घरोघरी मंडपामध्ये बाप्पा विराजमान झाले। त्यानंतर बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आली। तर आज आपण वैतरणा नदीच्या ह्या ठिकाणी आहोत। बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी मोनोर ग्रामपंचायतीच्या तर्फे मोठे बॅनर लावलेले आहेत, तसेच इथे मंडप घातलेले आहे जे विसर्जनाला येतात त्या लोकांसाठी। तसेच आपण बघू शकतात का प्रत्येक पुढारी लोकांचे इथे बॅनर लागलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे। लाडक्या बाप्पाचे आता 1.5 दिवसाचे विसर्जन झाले, 2.5 दिवसाचे विसर्जन झाले, त्यानंतर आता 5, 7 आणि 10 दिवसाच्या लाडक्या बाप्पांचे विसर्जन होणार आहे। वैतरणा नदीवर विसर्जन करण्यासाठी मोनोरचे तसेच आजूबाजूचे भाविक इथे विसर्जनासाठी बाप्पाच्या येत असतात। त्यांच्यासाठी सोय म्हणून इथे ग्रामपंचायतीच्या तर्फे मंडपचे आयोजन केलेले आहे, आपण बघू शकतात। तसेच बघायला गेलं तर आपण बघू शकतात का आय लव हे आपल्याकडे सर्व ठिकाणी बघायला भेटते। आपण सर्व ठिकाणी गेलो तर आय लव जव्हार, आय लव विक्रमगड, आय लव बोईसर, आय लव पालघर हे सर्व ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं। तर आता आपल्याला वैतरणा मोनोर येथील वैतरणा नदीच्या इथेही आय लव मोनोर हे लावलेलं आहे। येथे कुठून येणारे नागरिक तसेच ग्रामस्थ असतील तिथे बसून निवांत नदीच्या काठी बसून निसर्गाचा आनंद घेऊ शकतात। असं इथे आय लवचं लावलेलं आहे। इथे लोक बसूही शकतात। कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरज, मोनोर।